दरम्यान आपण भाजप विरोधी नसून विकृती विरोधात बोलतोय असं वक्तव्य शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केलंय। एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना फोन करत महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य करू नये असं म्हटलं होतं। मात्र तरीही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। पुणे जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत बोलतच राहणार असा पुनरुच्चारही धंगेकरांनी केला। शिंदे साहेबांचा निरोप मिळालेला आहे। कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही पक्षावर आपल्याला बोलायचं नाही, पण मी कुठल्या व्यक्तीवर बोलत नाही, पक्षावर बोलत नाही। ज्या विकृतीत त्या विकृतीवर बोलतो आणि विकृती बोलायचं कोणी मला त्यांनी तसा मला विकृतीच्या संदर्भात जी चुकीची लोक वागतात त्यांच्याविरुद्ध बोलणं हे शिवसैनिकाचं कामच आहे आणि ते काम मी करतो। माझं वैयक्तिक माझा त्यांच्यावर काय आरोप नाही। जोपर्यंत जैन मंदिर त्या समाजाला सन्मानाने मिळत नाही तोपर्यंत रवी धंगेकर रस्त्यावर असतात।